नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संभाजी शिंदे सर आर्मिक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आज आपण पाहणार आहोत गतीचे नियम. मी तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषय शिकवणार आहे. यामध्ये पहिलं प्रकरण मी आज सुरुवात करत आहे, गतीचे नियम. तर गतीचे नियम हे प्रकरण सुरू करण्यापूर्वी आपल्या विषयाची व्याप्ती फक्त एकच मिनिटात मी सांगणार, म्हणजे जास्त वेळ घेणार नाही, कारण एवढा वेळ नाही आपल्याला. तर आपल्या विषयासाठी वेटेज देताना पहा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 20 प्रश्न हे येतात. त्यानंतर कंबाईन प्रिलिम परीक्षा, याच्यासाठी आपल्याला 15 प्रश्न विज्ञानाचे येतात, सामान्य विज्ञानाचे येतात कंबाईन होत्या. त्यानंतर रेल्वेसाठी बहुतांश विज्ञानाचे प्रश्न येत आहेत. जिल्हा परिषदेसाठी आरोग्य भरती जर असेल तर त्याच्यासाठी 40 प्रश्न हे तांत्रिक येतात. आणि टीईटी परीक्षेसाठी जर विचार केला तर टीईटी परीक्षेसाठी 30 प्रश्न हे विज्ञानाचे येतात. तर विज्ञानाचं महत्त्व अतिशय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आलेला आहे, पोस्ट पण बऱ्याच वेळेला गमवावी लागते किंवा प्रिलिम पास होत नाही. ओके, तर आज याच्यात जास्त वेळ मी काही घालवणार नाही. डायरेक्टली आपण आता प्रकरणाला सुरुवात करू. तर आजचं जे प्रकरण आपल्याला अभ्यासायचं आहे ते आहे गतीचे नियम. आता मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे विद्यार्थ्यांना मी सांगत असतो टेलिग्राम चॅनलला वगैरे, की आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र या क्रमाने आपण एक लेसन पाहणार. पूर्वी मी काय करायचो की एक भौतिकशास्त्र संपल्यानंतर रसायनशास्त्र नंतर जीवशास्त्र असं घ्यायचं. परंतु बऱ्याच वेळेला कन्फ्युजन व्हायचं मुलांना, आणि त्यामुळे काय व्हायचं की एक सब्जेक्टची लिंक लागावी म्हणून मी ते घेत होतो. परंतु आता मी निर्णय थोडा बदलला आहे आणि मी असा निर्णय घेतला की आता एक प्रकरण एका सेक्शनचं घेतलं. म्हणजे विज्ञानामधलं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, ठीक आहे, हे आपण पाहणार. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत या प्रकरणातला पहिलाच पॉईंट आहे जो आपल्याला माहिती आहे, आपल्या एमपीएससीच्या साठी महत्त्वाचा, गतीचे वस्तूची गती. वस्तूची गती हे बघा, पहिला जो टॉपिक आहे आपला वस्तूची गती. वस्तूची गती. आता सुरुवातीला आपण हे पाहणार आहोत की वस्तूची गती. वस्तूची गती म्हणजे काय? गती ही सापेक्ष संकल्पना आहे. आणि समजा उदाहरणार्थ पक्षाचे उडणे असतील किंवा थांबलेली रेल्वेगाडी असेल, या दोन उदाहरणांमध्ये आपल्याला लक्षात येतं की थांबलेली रेल्वेगाडी हिला गती नाही, आणि उडणारा पक्ष असेल किंवा धावणारी रेल्वेगाडी असेल, ही जी उदाहरणं आहेत ती गतीची आहेत. मग गती म्हणजे काय? तर गती म्हणजे काय? तर गती ही एक सापेक्ष संकल्पना आहे. आणि जर एखादी वस्तू सभोवतालच्या तुलनेत जर जागा बदलत असेल तर तिला आपण गतिशील आहे असं म्हणतो. जर ती सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर आपण तिला विराम अवस्थेत आहे असं म्हणतो. त्यानंतर आता मला वाटतं ही संकल्पना तुमची क्लिअर झाली असेल. ओके, म्हणजे गती म्हणजे काय? व्हॉट इज मोशन. आता दुसरा त्याच्यानंतरचा एक छोटा पॉइंट आहे जो महत्त्वाचा आहे आपल्याला, तो आहे विस्थापन. विस्थापन आणि अंतर. विस्थापन आणि अंतर.
विस्थापन आणि अंतर. विस्थापन आणि अंतर. आता विस्थापन कशाला म्हणायचं आणि अंतर कशाला म्हणायचं हे एकदा समजून घ्या. अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना, दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजे अंतर. अंतर म्हणजे काय? अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. ही समजली व्याख्या अंतराची. दुसरी आहे विस्थापन. आता विस्थापन म्हणजे काय? विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ बिंदूपासून ते अंतिम बिंदूपर्यंत सर्वात कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. हे पहा, विस्थापन. विस्थापन म्हणजे काय? गतिमानतेच्या आरंभ बिंदूपासून ते अंतिम बिंदूपर्यंतचे कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन. आणि दुसरं अंतर म्हणजे काय? की अंतर म्हणजे दोन बिंदूंमधील वस्तूने प्रत्यक्ष मार्गक्रमण केलेलं मार्गक्रमण करणे. बरोबर. तर या दोन कन्सेप्ट आपल्याला माहित पाहिजे. हे बेसिक आहे म्हणून मी घेतले सुरुवातीला, फक्त बेसिक हे माहित पाहिजे तुम्हाला. याला आपण इंग्लिशमध्ये डिस्टन्स म्हणतो आणि याला विस्थापनाला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. आता याचे एक फिगर काढते मी, पहा, एक आकृती काढते म्हणजे तुम्हाला याच्यातला फरक कळेल अंतर आणि विस्थापन बद्दल. हे पहा, हा एक बिंदू आहे आणि या ठिकाणाहून एक बिंदू, या ठिकाणाहून एक मुलगा निघाला. त्याला जायचंय आपल्या एका स्कूलमध्ये जायचंय आणि स्कूलमध्ये जात असताना किंवा शाळेमध्ये जात असताना तो ह्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गाने म्हणजे ए पासून बी पर्यंत आणि बी ला त्याची आहे ही शाळा. काय आहे? शाळा. आता हे झालं त्याचं अंतर म्हणजे ए ते बी या अशा अंतराने तो गेला आहे. म्हणजे हे झाले त्याचं अंतर, कारण हे दोन बिंदूंमधलं प्रत्यक्ष मार्गक्रमण आहे. आता यामध्ये जर समजा मी म्हटलं शॉर्टकट करता घेता येईल, तर शॉर्टकट घेता येईल. पहा आपल्याला हा म्हणजे तो विद्यार्थी या मार्गे सुद्धा तो गेला असता. म्हणजे या ठिकाणी या मार्गे सुद्धा तो स्कूलला गेला असता किंवा शाळेत गेला असता. आणि मग हे जर शाळेला गेला असता तर हे तिथं होतं डिस्प्लेसमेंट म्हणजे तुझं विस्थापन. हे होतं विस्थापन, कारण हे कमीत कमी अंतर, कमीत कमी अंतर. आणि हे जे आहे ते प्रत्यक्ष मार्गक्रमण केले. बरोबर. आता तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की यातला फरक काय, अंतर आणि विस्थापन. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. त्यानंतरची आणखीन एक गती शिकत असताना आणखीन एक आपल्याला कन्सेप्ट येते, ती म्हणजे चाल आणि वेग. आता चाल आणि वेग प्रत्यक्षरित्या आपल्याला सारखे वाटतात. आता चाल आणि वेग याच्यामध्ये थोडासा फरक आहे. चाल म्हणजे काय? चाल म्हणजे काय? ओके. चाल पुढची आपली टर्म आहे चाल. हिला आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये? स्पीड. काय म्हणतो? स्पीड. याला आपण मगाशी सांगितलं विस्थापनाला डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट आणि याला डिस्टन्स, अंतराळ, शॉर्ट मध्ये. ओके. तर चाल. आता चाल म्हणजे काय? चाल म्हणजे काय? एखाद्या वस्तूने एकच कालावधीमध्ये कापलेलं अंतर म्हणजे त्या वस्तूची चाल. बरोबर. एखाद्या वस्तूने एक कालावधीमध्ये कापलेलं एकूण अंतर म्हणजे त्या वस्तूची चाल, स्पीड होती. आता दुसरी कन्सेप्ट आपल्याला पाहिजे चाल नंतर वेग. पुढची कन्सेप्ट आहे वेग. वेग वेग याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर आता व्हेलॉसिटी किंवा वेग म्हणजे नेमकी काय? तर एखाद्या वस्तूने एक कालावधीमध्ये एकाच दिशेने कापलेलं अंतर म्हणजे वेग. आता इथं चाल आणि याच्यात एकच फरक सांगितला आहे काय की एखाद्या वस्तूने एका कालावधीमध्ये कापलेलं अंतर, पण ते अंतर कसं? एकाच दिशेने कापलेलं अंतर. एखाद्या वस्तूने एका कालावधीमध्ये एकाच दिशेने कापलेलं अंतर. तर काय सांगत होतो? पहिलं चाल, चाल नंतर
दुसरं मी सांगितलंय वेग, बरोबर. आणि वेगाची मी दुसरी व्याख्या तुम्हाला सांगणार होतो. वेगाची दुसरी व्याख्या काय आहे पहा. वेग हा अजून एका प्रकारे व्यक्त करता येतो. एक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात. एक कालावधीमध्ये एका कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात. म्हणजे विस्थापनाच्या संदर्भात व्याख्या दिलेली वेगाची की वेग म्हणजे एक कालावधीमध्ये होणाऱ्या विस्थापनाला वेग म्हणतात, बरोबर. ही सुद्धा एक व्याख्या आहे वेगाची. जशी आपण बघितली ती वेगाची अजून एक व्याख्या की म्हणजे चालीची बघितली होती आपण, आणि वेगाची ही बघितली होती की एखाद्या वस्तूने एक कालावधीमध्ये एका दिशेने कापलेलं अंतर म्हणजे वेग होय. आणि दुसरी आपण बघितली वेगाची व्याख्या एका कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला आपण वेग म्हणतो. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल असं मी अपेक्षा करतो. इथपर्यंत समजलं असेल. वस्तूची गती म्हणजे काय, विस्थापन म्हणजे काय, अंतर म्हणजे काय, चाल म्हणजे काय, वेग म्हणजे काय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल, इतकं बेसिक का सुरुवात केली. तर एमपीएससीचा अभ्यास करत असताना आपल्याला खूप बेसिक पासूनच सुरुवात करायची, म्हणजे आपल्याला पुढे अडचण येणार नाही. म्हणजे पुढे काही जे टर्म्स आहेत त्या समजायला सोपे होतील, कारण ते ऍप्लिकेशन बेस शेवटचा भाग टाकलेला असतो त्यांचा. ओके, तर ते आपल्याला पाहिजे. आता एकच थोडक्यात आपल्याला हे पाहिजे की यांचं एसआय पद्धतीतलं एक होते. ओके, चाल ही काय, एकूण कापलेलं अंतर. एकूण कापलेलं अंतर आहे. मग अंतर कशामध्ये मोजतो आपण, मीटर. एसआय पद्धतीमध्ये मीटर मध्ये मोजतो, ठीक आहे. आणि सेकंडवर त्यांनी सांगितलंय पहा मीटर. आणि एकूण कालावधी हा कशात येतो, सेकंड मध्ये. कालावधी कशात घेतो आपण, कालावधी कशात घेतो, सेकंद मध्ये, बरोबर. म्हणजे मीटर प्रति सेकंद हे झालं त्याचं एकक. मीटर प्रति सेकंद हे झालं त्याचं एकक, राईट. आणि वेगाचं सुद्धा हेच युनिट राहील किंवा हेच एकक राहील, मीटर प्रति सेकंद. कारण वेग म्हणजे काय, विस्थापनाचा एका कालावधीत होणारा विस्थापन आहे. मग कालावधी सेकंद, विस्थापन मीटर मध्ये मोजणार. म्हणजे वेगाचं सुद्धा युनिट किंवा वेगाचं सुद्धा एकक मीटर प्रति सेकंदच आहे आणि अंतराचं सुद्धा मीटर प्रति सेकंदच आहे. ओके, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये पुढचा जो पॉइंट आपल्याला पाहिजे, पुढचा जो मुद्दा पाहिजे तो आता चाल आणि दिशा यांच्यावर यांचं जे चाल आणि दिशा जी आहे त्याच्यामध्ये वेग कसा बदलतो, म्हणजे वेग कोणत्या गोष्टीनुसार बदलतो. वेग कोणत्या गोष्टीनुसार बदलेल, ठीक आहे. वेग कोणत्या गोष्टीनुसार बदलेल म्हणजे वेग जो आहे आपला हा वेग हा बदलणारा आहे. आणि तो कधी बदलेल, पहिली गोष्ट जर तुम्ही चाल बदलली तर. काय, पहिली गोष्ट चाल बदलली तर, मी असे याला दाखवतो म्हणजे बदल दाखवतो. चाल बदलली तर, बरोबर. चाल बदलली आणि दिशा तीच ठेवली. चाल बदलली आणि दिशा तीच ठेवली. चाल बदलली, दिशा तीच ठेवली तरीही वेगात बदल होतो. वेगात बदल होतो, हे सर्व बदल म्हणजे वेग बदलतो, कमी होतो, जास्त होईल किंवा कमी होईल, बरोबर. म्हणजे चाल बदलली आणि दिशा तीच ठेवली. दुसरी आहे त्याच्या उलट चाल, उलटी काय, दिशा इथं लिहिली, दिशा. आता दिशा काय लिहिली, बदलली आणि चाल ही स्थिर ठेवली तरी वेगात बदल होतो, बरोबर. तरी वेगात बदल होतो. अजून एक सांगितलंय पहा, आणि हे दोन्ही बदलले, काय, चाल आणि दिशा हे दोन्ही बदलले तरीही वेगात बदल होतो, होणार आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं का, चाल बदलली, दिशा स्थिर ठेवली तरी वेगात बदल होणार. दिशा बदलली, चाल स्थिर ठेवली तरी सुद्धा वेगात बदल होणार आहे, बरोबर. आणि तिसरी गोष्ट की दोन्ही बदलले, दिशा बदलली आणि चालही बदलली तरी सुद्धा त्याच्यामध्ये वेगामध्ये बदल होणार आहे, बरोबर. तरी सुद्धा वेगामध्ये बदल होणार आहे, ठीक आहे. आता पुढच्या पॉइंट कडे जाऊया आपण. फार वेळ घालायची गरज नाही, बेसिक कन्सेप्ट पण ते आले पाहिजे, बेसिक आहे. त्यानंतर एक फॅक्ट तुम्हाला माहित पाहिजे की आपण म्हणतो ध्वनीचा वेग, ध्वनीचा हवेतील वेग किंवा ध्वनीच्या हवेतील चाल किती ती माहित पाहिजे. एक फॅक्ट म्हणून फक्त माहित पाहिजे, म्हणजे या प्रकारची थोडंसं रिलेटेड करतो म्हणून सांगतोय. तसं काही असं डायरेक्टली हे नाही, हे आपल्या लेक्चरमध्ये नाही, म्हणजे आपल्या लेसनमध्ये नाही, बरोबर. तर याच्यामध्ये काय, ध्वनीचा हवेतील वेग किती असतो,
तर तो हवेतील वेग ध्वनीचा असतो 343 किती असतो 343.2 म्हणजे 343.2 मीटर प्रति सेकंद. हा कुणाचा आहे ध्वनीचा बरोबर. आणि तसं चालून तुम्ही एखाद्या ठिकाणी पाहिलं असेल की प्रकाशाची चाल किंवा प्रकाशाचा वेग आपण म्हणतो प्रकाशाची चाल, तर प्रकाशाची चाल असते 3 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद एवढी त्याचा वेग आहे. ही फॅक्ट आहे, फक्त नाही म्हणून आपल्याला एक्स्ट्रा माहिती पाहिजे म्हणून ही सांगितली. आता आपण इथपर्यंत आलोय की आपण काय काय पाहिले वस्तूची गती, विस्थापन, अंतर, चाल, वेग आणि वेगात बदल कसा होतो इथपर्यंत आपण हे फार बेसिक होतं. हे तुम्हाला यायलाच पाहिजे म्हणजे माहित पाहिजे तुम्ही. म्हणजे याच्यावर डायरेक्टली एमपीएससी असा डायरेक्टली क्वेश्चन नाही विचारणार तुम्हाला, डायरेक्ट क्वेश्चन नाही विचारणार, पण ही बेसिक असल्याशिवाय पुढचं तुम्हाला काही काही जे ॲप्लिकेशन बेस्डचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला येणार. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला हे माहीत पाहिजे बरोबर. आता पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत. अजून एक टर्म आहे, त्याच्यात सुरुवातीला टर्मच पाहिजे आणि मग खरं तर आणखी पुढे तुम्हाला लेक्चरमध्ये ॲप्लिकेशन समजते. आता पुढे पहा. पुढचा आहे आपला पॉईंट, तो आहे एक रेषीय एक समांतर एक समान गती की ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो लिनियर युनिफॉर्म मोशन म्हणतो. आता हिची व्याख्या काय, फक्त व्याख्या लक्षात ठेवा कारण ही पुढे येणार आहे महत्वाची कन्सेप्ट आहे. फक्त लक्षात ठेवायची व्याख्या काय की एक रेषीय एक समान गती म्हणजे काय, म्हणजे जर वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर पार करत असेल तर ती वस्तू एक समान गतीमध्ये आहे असं म्हणायचं. एक समान गतीमध्ये आहे असं म्हणायचं. ती एक रेषीय आहे का, तर ते आपल्याला सिच्युएशननुसार एक रेषा. पण मी फक्त एवढंच सांगितलं की एक समान गती म्हणजे काय, तर एक समान गती म्हणजे काय, तर एखादी वस्तू एकक कालावधीमध्ये म्हणजे एखादी वस्तू समान कालावधी, एकक कालावधी नाही म्हणायचं, एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर पार पाडत असेल तर ती एक समान गतीत आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा असं म्हणतात एक समान गती म्हणजे कालावधी जो आहे तुमचा तो कालावधी समान, कालावधी कसा पाहिजे समान, आणि अंतर कसं पाहिजे, अंतर पण समान पाहिजे, अंतर समान, हे दोन गोष्टी पाहिजे, कालावधी समान अंतर समान. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडं कन्फ्युजन झालं असेल की ही टर्म काय, तर सिंपल एक्झाम्पल सांगतो पाहतो. म्हणजे ए बी सी ही व्यक्ती आहेत, त्या तीन व्यक्ती आहेत. यांनी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे समजा आपण समजूया, आणि त्यांना समान कालावधी दिलेला आहे. म्हणजे पहिला समजा 2 मिनिटं, 4 मिनिटं, 6, 8 हे असे मिनिटं. यांनी समजा कालावधी पार पाडलेला अंतर आहे समजा 10, 20, 30 आणि 40, म्हणजे 8 मिनिटाला 40 किलोमीटरवर गेला. बी जर केला तर बी 11, 21, 28 आणि नंतर घेतलं समजा 45 असं घेतलं. सी जर आता हे ए आणि बी ओके, त्या दोघांची तुलना करू, सी ची गरज पण नाही लागायची आपल्याला ओके, हे दोघांची. आता याच्यामध्ये कोणता व्यक्ती हा एक समान गतीमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. तर आपल्याला जर तुम्ही हे जर कॅल्क्युलेशन केलं तर लक्षात येईल 10, 20, 30, 40 म्हणजे प्रत्येक वेळेस 10चा फरक आहे बरोबर. आणि इथं आहे मिनिटं, म्हणजे इथं कालावधी काय कालावधी, दुसऱ्या मिनिटं 4 मिनिटं 6 मिनिटं 8 मिनिटं. आता ए आणि बी ला दोघांनाही पण समान कालावधी भेटला होता, पण त्यांनी जे काय अंतर कापले त्या वेळेत ते मात्र असमान आहे. इथं मात्र समान 11, 21, 28, 45. आता याच्याचा डिफरन्स जर घेतला तर इथं 10 येईल किंवा इथं 7 येईल, म्हणजे काय झालंय असमान आहे. म्हणजे पहिल्या मिनिटाला 10, दुसऱ्या मिनिटाला 10 नाही गेला, तिसऱ्या मिनिटाला 10 नाही गेला, तो कमी जास्त गेला. पण हा प्रत्येक वेळेला 10 10 गेला, 10 10 10. म्हणजे मला काय सांगायचं होतं थोडक्यात की ही जी टर्म आहे ती काय हे सांगते समान कालावधीमध्ये समान अंतर, समान कालावधीमध्ये कालावधी समान आहे आणि अंतर एक समान पार पाडलं.
त्या व्यक्तीची गती ही एक समान आहे असं आपण म्हणायचं. समजलं? हा. आता अजून एक पुढची, समजा असं जर नसेल म्हणजे ए प्रमाणे जर नसेल तर बी ला काय म्हणायचं, तर बी ला म्हणायचं असमान गती. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो जर ती एक समान नाही म्हणजे ती नैक समान आहे किंवा असमान आहे, त्याला नैक समान म्हणतात. नैक समान म्हणतात. काय म्हणतात? नैक समान म्हणजे नॉन युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म म्हणजे नैक समान आहे. आता पुढचा पॉईंट घेऊया, म्हणजे याच्यात फार वेळ घालायची काही गरज नाही. ओके, म्हणजे ही बेसिक टर्म आहे ती मी सांगितली. आता पुढची एक आणखी खूप महत्त्वाची टर्म आहे, तिचं नाव आहे त्वरण. त्वरण पुढची टर्म आपली आहे त्वरण. याला आपण इंग्लिशमध्ये ॲक्सेलरेशन म्हणतो. आता जे विद्यार्थी सायन्स फॅकल्टीचे आहेत त्यांना माहिती असणार ॲक्सेलरेशन, बरोबर. आता हे ॲक्सेलरेशन किंवा त्वरण काय आहे? त्वरण किंवा ॲक्सेलरेशन, त्वरण म्हणजे काय हे आधी शिकायचं आणि त्वरणाचं नंतर एक काम होणार. त्वरण म्हणजे काय? त्वरण कशाला म्हणायचे? त्वरण म्हणजे काय? एकच कालावधीमध्ये वस्तूच्या वेगामध्ये होणाऱ्या वेगात होणाऱ्या बदलाच्या दरास आपण त्वरण म्हणतो. म्हणजे काय? एकच कालावधीत वस्तूच्या वेगामध्ये होणाऱ्या बदलाच्या दरास आपण ॲक्सेलरेशन म्हणतो. म्हणजे इथं बदलाचा दर महत्वाचा आहे, वेगाच्या बदलाचा दर. आणि तो कशात होतोय? एकच कालावधीमध्ये होतोय. कशात होतोय? एकच कालावधीमध्ये, बरोबर. तर एकच कालावधीमध्ये जर वस्तूच्या वेगामध्ये बदल होत असेल तर त्याला त्वरण निर्माण झाले असं आपण म्हणू शकतो. मग त्वरणाचं सूत्र कसं? तर वेगातील बदल. वेगातील बदल म्हणजे आता जर तुम्ही सूत्र बघितलं तर वेगातील बदल त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले कालावधी. ठीक आहे, कालावधी. आता वेगातील बदल कसा काढता येतो? वेग दोन प्रकारचे आहेत, एक सुरुवातीचा वेग असतो आणि एक अंतिम वेग असतो. आता अंतिम वेग आणि सुरुवातीचा वेग याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. आता अंतिम वेग मायनस म्हणजे अंतिम वेग जो आहे शॉर्टमध्ये येतो अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग, शॉर्टमध्ये लिहितो कालावधी भागिले कालावधी. आता हा झाला बदल. काय झाला? बदल झाला वेगात. मग अंतिम वेग काय आहे? आता अंतिम वेग आपण घेतो v म्हणजे इंग्लिश मध्ये लेटर जे आहे, आणि सुरुवातीचा वेग घेतो u इनिशियल व्हेलॉसिटी. ही अंतिम वेग म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. आता कालावधी असतो t आणि ॲक्सेलरेशन म्हणजे जे त्वरण आहे ते दाखवलं जातं a ने दाखवलं जातं. म्हणजे आता तयार झालेलं सूत्र आहे a बरोबर v वजा u भागिले t, बरोबर. त्वरणाचं हे सूत्र. आता त्वरणाचं एकक काय? तर मीटर पर सेकंड स्क्वेअर येणार आहे. हे कसं आलं? काय आलं? याच्याशी आपल्याला एवढंच पाहिजे नाही म्हणजे येतं. आता ही जर मीटर पर सेकंड आहे, इथं मीटर पर सेकंड म्हणजे काढता येतं. मीटर पर सेकंड स्क्वेअर हे सूत्र आहे, म्हणजे मीटर प्रति सेकंद वर्ग मराठीमध्ये बोलायचं. ठीक आहे, हे सूत्र आहे, हे लक्षात ठेवा. आता ही त्वरण ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट होती, मी आता सांगितले तुम्हाला, बरोबर. आता पुढे जाऊ थोडंसं. जर तुम्हाला काही महत्त्वाचं वाटत असेल तर स्क्रीनशॉट किंवा परत एकदा पाहू शकता तुम्ही, असं काही नाही म्हणजे व्हिडिओ वगैरे. आता त्वरणाचे तीन प्रकार आहेत, पटपट घेऊया. धन त्वरण, ऋण त्वरण, आणि शून्य त्वरण. हे तीन प्रकार इकडे पहा. धन त्वरण म्हणजे काय? जर वस्तूचा वेगात बदल होतो, वस्तूचा वेग वाढत असेल. काय म्हटलं मी? जर वस्तूच्या वेगामध्ये बदल होतो, वस्तूचा वेग वाढत असेल तर आपण त्याला म्हणतो काय? धनत्वरण. ते असतं धनत्वरण. आणि त्या त्वरण जे आहे ते त्वरण वेगाच्या दिशेने होत असेल. म्हणजे पहिली कंडिशन काय सांगितली त्यांनी? जर वस्तूचा वेग हा वाढत असेल, बरोबर. जर वस्तूचा वेग इकडे वस्तूचा वेग काय होतोय? वाढतो. आणि त्वरण कुठे होतंय? त्वरण हे जे निर्माण होतंय म्हणजे त्वरण वेगाच्या दिशेने होते. हे पहा, त्वरण जे आहे ते वेगाच्या दिशेने
त्वरण जे जिथं वेग आहे त्या वेगाच्या दिशेने त्वरण आणि वेगात काय होतंय वाढ होते. दुसरं ऋण त्वरण हे मात्र थोडंसं अपोजिट आहे म्हणजे वेगळे. आता इथं काय वस्तूचा वेग हा काय होतो वस्तूचा वेग कमी होतो आणि त्वरणाची जी दिशा आहे ती त्वरणाची दिशा याच्या वेगाच्या विरुद्ध आहे. वेगाच्या काय विरुद्ध म्हणजे ही वेगाची दिशा आणि ही त्वरणाची दिशा. वेगाची दिशा कोणती आहे ही आणि या त्वरणाची दिशा ही होती. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण एखादी बायसिकल किंवा सायकल चालवतोय वेगात आहोत आणि त्याच वेळेस जर ब्रेक दाबला तर त्या ठिकाणी काय होत आहे त्वरण कसं निर्माण होते अपोजिट डिरेक्शन असं थोडक्यात समज. आता पुढचं आहे आता हे ऋण त्वरणाला अजून एक शब्द आहे आणि तो म्हणजे अवत्वरण. त्याला काय म्हणतात अवत्वरण. काय म्हणायचं अवत्वरण. आणि अजून एक शब्द आहे त्यालाच मंदन सुद्धा म्हणतात. म्हणजे मंदन म्हणजे पहा किती शब्द आहे ऋण त्वरण म्हणजेच अवत्वरण आणि म्हणजेच मंदन. इंग्लिश मध्ये त्यालाच आपण डिस्लेरेशन असं सुद्धा म्हणतो. डिॲक्सलरेशन ठीक आहे डिॲक्सलरेशन. हे पहा मंदन अवत्वरण ऋण त्वरण एकच आहे. म्हणजे याच्यामध्ये वेग जो आहे तो काय झालेला असतो कमी. म्हणजे वेग जो आहे तो वेग कमी झालेला असतो आणि वेगाची दिशेच्या अपोजिट म्हणजे वेगाच्या दिशेच्या विरुद्ध ते त्वरण लागते. आता पुढे जाऊया शून्य त्वरण. हे एक घ्यायचं आपल्याला शून्य त्वरण. आता शून्य त्वरण म्हणजे काय की जर वेगाच्या दिशेने जर वेग स्थिर असेल वेगाच्या दिशेने म्हणण्यापेक्षा वेग स्थिर असेल तर त्वरण हे जे असतं ते शून्य असतं. म्हणजे त्वरण नसतं म्हणजे त्वरण शून्य असतं. म्हणजे वेग जो आहे तो स्थिर असेल तर त्वरण शून्य. आता लक्षात घ्या हे एक गोष्ट महत्वाची की हे तीन प्रकार होते धन त्वरण ऋण त्वरण आणि शून्य त्वरण. हे सगळ्यांना समजले असेल. आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे गतीचे समीकरण. आता इथून पुढे तर खूपच महत्त्वाचा भाग आहे जो विचारला जाऊ शकतो एमपीएससीला सर्व परीक्षांना विचारला जाईल असाच आहे तो आहे गतीचे समीकरण. पाहूया गतीचे समीकरण. कारण आपल्या आता प्रकरणाचं म्हणजे हेरिंगच आहे गतीचे नियम मग तिथून पुढे नियम वगैरे आहे. तर पाहूया गतीचे समीकरणे गतीचे समीकरणे. आता समीकरणे इक्वेशन आपण इक्वेशन म्हणतो त्याला. गतीचे तीन समीकरणे पहा किती आहे तीन समीकरणे गतीचे. तर पहिलं समीकरण कोणतं आहे पहिलं v u प्लस at म्हणजे v u प्लस at. दुसरं समीकरण आहे s ut प्लस 1 हाफ at स्क्वेअर आणि तिसरं समीकरण आहे v स्क्वेअर u स्क्वेअर प्लस ट्वाइस a. मी ही तिन्ही समीकरणं या ठिकाणी लिहून दाखवले तुम्हाला. याला समीकरण आपण म्हणतोय म्हणजे कोणतं समीकरण आहे हे पहा. पहिलं v बरोबर u अधिक at, दुसरं s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग आणि तिसरं आहे v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. आता हे प्रत्येक समीकरण याला म्हणायचं गतीविषयक पहिलं समीकरण, हे आहे गतीविषयक दुसरं समीकरण आणि हे आहे गतीविषयक तिसरं समीकरण. 1 2 3. आता पहिलं समीकरण काय सांगते तुम्हाला म्हणजे कधी कधी एमपीएससी असा प्रश्न साध्या बेसिक नॉलेजवर जर विचारायचं झालं तर विचारू शकता गतीविषयक पहिल्या समीकरणाला काय म्हणतात समजा असं विचारलं. एवढं बेसिक नाही विचारणार पण तरी समजा विचारलं तर काय म्हणतात वेग काल संबंध. म्हणजे वेग कोणता आहे वेग हे दोन वेग आणि काल म्हणजे वेग काल संबंध. वेग काल संबंध बरोबर पहिल्या समीकरणाचा वेग काल संबंध. दुसरं समीकरण काय देतं आपल्याला विस्थापन काल संबंध. काय विस्थापन काल संबंध हे दोन हे देतात. आणि तिसरं समीकरण आपल्याला देतंय विस्थापन आणि वेग. विस्थापन आणि वेग यांचा संबंध देतो. समजलं सगळ्यांना की वेग काल संबंध म्हणजे पहिलं समीकरण, विस्थापन काल म्हणजे दुसरं समीकरण आणि विस्थापन वेग म्हणजे तिसरं समीकरण. आता काही विचारतील की सर ह्या समीकरणाचा उपयोग काय. तर ह्या समीकरणाचा उपयोग आहे आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी प्रॉब्लेम सोडवण्यासाठी की जे एमपीएससीने विचारलेले आहेत याबद्दल याच्यावर आधारित प्रॉब्लेम्स किंवा याच्यावर आधारित उदाहरणं विचारलेले आहेत. म्हणून ज्या वेळेस आपण आता उदाहरणाचं सेशनच मी वेगळा घेणार आहे म्हणजे उदाहरणं जे आहे
ते एक्झाम्पल जे आहे ते आपण सगळे लेसन जेव्हा भौतिकशास्त्र संपेल तेव्हा आपण सगळ्या लेसनचे प्रॉब्लेम घेणार, म्हणजे जे हार्ड लेवलचे आहे सिंपल आहे ते सर्व घेणार. आता ही जी समीकरण आहे ते अनेक पद्धतीने मिळवता पण येतात, पण आपल्याला काही गरज नाही अनेक पद्धत वगैरे शिकायची, आपल्याला डायरेक्ट एक्झाम ओरिएंटेड पाहिजे. ओके, आता पुढे जाऊया. त्याच्यानंतर गतीची अजून एक प्रकार आहे, गतीचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे वर्तुळाकार गती, किंवा आपण त्याला म्हणतो एक समान वर्तुळाकार गती. एक समान वर्तुळाकार गती, एक समान वर्तुळाकार गती, बरोबर. एक समान वर्तुळाकार गती. आता एक समान वर्तुळाकार गती म्हणजे कोणती गती, किंवा तिला आपण कसं डिफाइन करता येईल, तर सिंपल आहे. जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते, म्हणजे जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा ती एक समान वर्तुळाकार गतीत आहे असं म्हणतो. म्हणजे कंडिशन काय, जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने जाते, कशी वर्तुळाकार मार्गाने जाते, आणि कशी जाते वर्तुळाकार मार्गाने, एक समान चालीसह, एक समान चालीसह जाते, तेव्हा त्या गतीला आपण एक समान वर्तुळाकार गती म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ फिरणारा पंखा एक समान वर्तुळाकार गती आहे. त्याच्यानंतर पूर्वी गोफण वापरायचे शेतकरी, गोफण फिरवताना त्यातील दगड जो आहे त्या दगडाला कोणती आहे, तर एक समान वर्तुळाकार गती, एक समान वर्तुळाकार गती. आणि याचं समजा आपल्याला हे काढायचं, फिरणारं चाक याच्यामध्ये प्रत्येक जो पार्टिकल आहे किंवा प्रत्येक त्या ठिकाणी असणारा बिंदू आहे तो बिंदू हा एक समान वर्तुळाकार गतीचा आहे, बरोबर. म्हणजे वर्तुळ एक समान वर्तुळाकार गती सर्वांना समजले असेल तर पुढे पाहूया त्याचा फॉर्म्युला, म्हणजे त्याचं जे काही सूत्र आहे ते काढता येतं आपल्याला. v बरोबर ट्वाइस पाय r अपॉन t, म्हणजे v बरोबर 2 पाय r भागिले t हा झाला त्याचं सूत्र. सूत्राकडे सगळ्यांनी लक्ष द्या, कारण हे फक्त आपल्याला प्रॉब्लेम सेक्शन मध्ये उपयोगाला येणार. म्हणजे जर समजा तुम्हाला तर एका नोटबुक मध्ये तुम्ही लिहून पण काढा, म्हणजे त्यावेळेस आपल्याला आणखी सोपं जाईल तुम्हाला. ओके, म्हणजे v बरोबर 2 पाय r भागिले t. का बरं 2 पाय r घेतलं, तर त्याचं कारण होतं पहा इथे, म्हणजे ही सर्क्युलर मोशन आहे. आता सर्क्युलर मोशन म्हणजे किती सोपी पहा, ठीक आहे. सर्क्युलर मोशन, द मोशन ऑफ ए पार्टिकल along a circumference is called as a circular motion, असं आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. पण आता इथं हे पार्टिकल इथं पहा, म्हणजे या सर्कम्फरन्सवर असते किंवा या परिघावर आहे, मग तो फिरतोय कसा, त्या परिघाभोवती फिरतोय, ठीक आहे. फिरणारा पंखा आपला, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी वर्तुळ आलं आणि वर्तुळाचा संबंध आपण परिघाशी घेतला, म्हणजे हा परिघ आहे आणि परिघाचं सूत्र आहे 2 पाय r, आणि एवढं डिस्टन्स, एवढं जर परिघ आहे, म्हणजे एखादा पार्टिकल इथपासून इथपर्यंत परत त्या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी त्याने मार्गक्रमण केलेलं अंतर जे आहे म्हणजे ते 2 पाय r आहे, आणि लागलेला कालावधी जो आहे तो t आहे, म्हणून 2 पाय r भागिले t आपण घेतोय. बाकी काय 2 पाय r भागिले t. आता याच्यामध्ये r काय आहे, तर सगळ्यांना माहिती आहे r काय आहे, त्रिज्या, बरोबर. r ही त्रिज्या आहे, ठीक आहे. पाय हा कॉन्स्टंट घेतो आपण, 2 पाय परिघाचं सूत्र आहे. आता याच्यानंतरच एक जर लक्षात घेतलं तर ह्या समजा आता एक उदाहरण दिलं जातं की फिरणारी डिस्क आहे किंवा फिरणारी चक्की आहे, म्हणजे अशी सीडी जशी असते ना सीडी, त्या सीडीला जर फिरवलं आपण किंवा एखाद्या चक्कीला फिरवलं आपण, ती फिरवल्यानंतर समजा मी त्याच्यावर पॉईंट ठेवलं, 1 रुपयाचं 2 रुपयाचं काय असेल ते सगळे 5 रुपयाचं पॉईंट ठेवलं, ते पॉईंट काय होईल, ते पॉईंट पडेल की नाही पडणार, पहिला महत्त्वाचा प्रश्न. पॉईंट तर पडणार, तो पॉईंट पडताना कोणत्या दिशेला पडेल, कारण तो एक पॉईंट झाला, पॉईंट हा एक काय झाला, वर्तुळाचा एक पॉईंट झाला. मग त्याची दिशा नेमकी काय, तर वर्तुळाच्या त्रिज्येला ते पॉईंट जे आहे ते असं परपेंडिक्युलर म्हणजे लंब दिशेत आहे, म्हणजे स्पर्श, म्हणजे प्रत्येक वेळेस ते पॉईंट जे आहे ते असं डायरेक्शनल आहे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय की त्या ठिकाणी स्पर्शिकेच्या दिशेने जाईल. आता वर्तुळ प्रकरणात तुम्ही 10वीला वगैरे शिकला स्पर्शिका वगैरे, ती स्पर्शिका काय असते, हे झालं वर्तुळ आणि ही झाली त्याची स्पर्शिका, ही त्याची स्पर्शिका, ही त्याची स्पर्शिका, म्हणजे स्पर्श करून जाणार आणि लंब असणार ही स्पर्शिका, बरोबर. आता सगळ्यांना इथपर्यंत समजलं असेल तर हा एक महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आपण कव्हर केला. आता पुढचा टॉपिक आपला
प्रकरणाचं नाव गतीचे नियम. गतीचे नियम हे पाहिजे. आता गतीचे नियम पाहिजे तुम्ही हे सगळं का बघितलं, कारण हा बेस आहे, हे आलंच पाहिजे तुम्हाला. आता पुढचं जे पाहिजे ते पाहिजे आपल्याला गतीचे नियम. गतीचे नियम मध्ये जे शास्त्रज्ञांनी ते गतीचे नियम मांडले त्यांचं नाव होतं सर आयझॅक न्यूटन. म्हणजे न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने हे नियम मांडले. ओके. आणि मग हे न्यूटनचे गतीविषयक 3 नियम आपल्याला शिकायचे आहेत. न्यूटनचे गतीविषयक 3 नियम. आता 3 नियम कोणते आपण पाहूया, कारण त्याच्यावर क्वेश्चन होतो, त्याच्यावरच क्वेश्चन विचारला जातो ऍप्लिकेशन बेसचा. म्हणजे जे काय ऍप्लिकेशन आहे त्याचे ते ऍप्लिकेशन बेसवर विचारला जाईल हा क्वेश्चन. बरं, सुरुवातीला आता पाहूया पहिला नियम. पहिला नियम आपण शिकू न्यूटनचा गतीविषयक. आता मी फक्त शॉर्ट मध्ये लिहितो पहिला नियम. पहिला नियम. आता पहिला नियम काय आहे? पहिला नियम काय? न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम हा जडत्वाची संकल्पना असतो. आता जडत्व म्हणजे काय? जडत्वाला आपण इनर्शिया म्हणतो. इंग्लिश मध्ये काय म्हणतो जडत्व? इनर्शिया. मग जडत्व म्हणजे काय? तर आता जडत्व म्हणजे एखाद्या वस्तूची स्थिर राहण्याची प्रवृत्ती. म्हणजे त्याच्यावर बल लागलं नाही तर ती वस्तू स्थिरच राहते. म्हणजे असं, म्हणजे एखादी वस्तूवर कोणताही जर बल लावलं नाही तुम्ही तर ती वस्तू स्थिर राहते, म्हणजे त्याला जडत्व म्हणतात. म्हणजे तिच्यात इनर्शिया आहे, जडत्व आलेलं. आता न्यूटनचा पहिला नियम जो आहे तो हेच सांगतो तुम्हाला. काय? न्यूटनचा पहिला नियम सांगतो आपल्याला जडत्वाची संकल्पना किंवा जडत्वाचा नियम म्हणजे न्यूटनचा पहिला नियम. काय नियम माहित पाहिजे आपल्याला. जर एखाद्या वस्तूवर कोणतंही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा तिच्या गतिशील अवस्थेत एक समान गतीमध्ये सातत्य राहते. काय म्हणतो मी पहा, जर एखाद्या वस्तूवर कोणतंही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा एक समान गतिशील अवस्थेत सातत्य राहते. असं माझं स्टेटमेंट मी सांगितलं तुम्हाला न्यूटनचं. बरोबर नियम. आता परत नियमातून म्हणजे आपल्याला समजेल बाह्य असंतुलित बल. जर बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल. आता इथं पहिली कन्सेप्ट तुम्हाला शिकायची, बाह्य असंतुलित बल म्हणजे काय? बाह्य असंतुलित बल म्हणजे काय? बाह्य असंतुलित बल, आता बलाचे 2 प्रकार आहेत, संतुलित बल, असंतुलित बल. जर तुम्ही रस्सी खेचचा जर खेळ खेळला असेल किंवा रस्सी खेचचा खेळ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती आहे दोन्ही टीमकडून जे रस्सी खेच आपण करतो त्याच्यामध्ये जर तो मधला पॉईंट जो आहे तो सेम लाईनवरच राहिला तर आपण म्हणतो दोन्ही साईडचे बल हे संतुलित आहे. आणि जर तो पॉईंट जर एका साईडने कलला किंवा ढकलला गेला तर आपण म्हणतो एका टीमचा फोर्स किंवा एका टीमचं जे बल आहे ते बल जास्त आहे, म्हणजे ते असंतुलित आहे. मग संतुलित बल आणि असंतुलित बल हेच आहे. संतुलित बल म्हणजे संतुलन म्हणजे बॅलन्स केलेलं आणि असंतुलित म्हणजे अनबॅलन्स. आलं लक्षात? संतुलित असंतुलित. तर न्यूटनचा पहिला नियम आपल्याला सांगतोय जडत्वाची संकल्पना. तुम्ही म्हणा सर जडत्व कुठं आलं? तर जडत्व म्हणजे काय पहा, जर एखाद्या वस्तूवर कोणतंही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर ती आपली विराम अवस्था सोडत नाही, किंवा जर ती गतीत असेल तर गतिशील अवस्था सुद्धा सोडत नाही. आता याची उदाहरणं द्यायची म्हणजे पहा, याची उदाहरणावरून तुम्हाला लक्ष देईल जडत्व कसं आहे. पहिलं उदाहरण समोर मी ठेवतो तुमच्या टेबलावर ठेवलेलं पुस्तक. टेबलावर जर पुस्तक ठेवलं तर त्या टेबलावर कोणतंही बाह्य असंतुलित बल तुम्ही कार्य केलं नाही तर ते आपोआप काही पुढे जाणार नाही. म्हणजे इथं जडत्व त्याने त्याचं सोडलेलं नाही. म्हणजे हे जे उदाहरण होतं ते न्यूटनच्या पहिल्या जडत्व. दुसरं अजून एक उदाहरण सांगता येईल. समजा एखाद्या झाडावर फळं आहे आणि ती फांदी तुम्ही हलवली तर फांदी हलवल्यानंतर ते फळं खाली पडतात. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही असंतुलित बल लावले म्हणून ते खाली पडले, फोर्स लावलेले बरोबर. पण त्यांची जी अवस्था होती म्हणजे त्या अवस्थेत विराम अवस्था असते किंवा त्यांची गतिशील अवस्था असते ती त्यांनी स्थिर ठेवली. त्यानंतर तिसरं उदाहरण आपण घेऊया, सोपं एकदम सगळ्यांच्या दैनंदिन जीवनातलं. विजेवर चालणारा पंखा, फिरणारा पंखा. जर तुम्ही पंखा बंद केला तरी पंखा काही वेळ फिरत राहतो. मग त्याच्या मागे कारण आहे त्याचं जडत्व. म्हणजे तो गतिशील आहे, त्याच्यावर कोणतंही बाह्य असंतुलित बल आता कार्यरत नाही. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय असेल ते दिलेलं नाही तुम्ही, म्हणजे विद्युत ऊर्जा दिलेली नाही. मग ते जर फोर्स नसेल तर त्यावेळेस त्याच्यावर कार्यरत करणारं कोणते बल नसेल तर ती त्याची
त्याची विरामावस्था असेल किंवा त्याची जर जी काही गतिशील अवस्था असेल तो फिरतच राहतो. म्हणजे गतिशील होता म्हणून तो फिरतच राहतो, पण काही वेळाने तो स्थिर होतो. म्हणजे इथं परत आली जडत्वाची संकल्पना, आणि जडत्वाचा पहिला नियम हा तुम्हाला संकल्पना देतो किंवा ही जी कन्सेप्ट आहे ती आहे न्यूटनचा पहिला. मग कधी कधी आयोग तुम्हाला फसू शकतो, जडत्वाचा नियम म्हणून विचारते आणि तो असतो न्यूटनचा पहिला नियम, हे लक्षात घ्या. दुसरा आता नियम पाहिजे, दुसरा नियम आपल्याला पाहायचा आहे. दुसरा नियम, आता दुसरा नियम काय? न्यूटनचा दुसरा नियम पाहण्यापूर्वी आपल्याला काही एक महत्त्वाची कन्सेप्ट पाहिजे, कारण ती पाहिल्याशिवाय पुढे जाता येणार. ओके, ती म्हणजे तुम्ही सवेग आणि याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो मोमेंटम. सवेग किंवा मोमेंटम. सवेग म्हणजे काय? सवेग जो आहे तो सवेग काय आहे? तर सवेग हा दोन राशींचा गुणाकार आहे. सवेग हा काय आहे? दोन राशींचा गुणाकार आहे. मग सवेग याबद्दल पाहिलं, सवेग हा दोन राशींचा गुणाकार आहे. कोणत्या दोन राशींचा गुणाकार आहे? तर सवेग म्हणजे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार. कोणाचा? वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे सवेग. म्हणजे इथं परत सूत्र तयार झालं, v बरोबर m गुणिले v. v बरोबर m गुणिले m म्हणजे वस्तुमान आणि v म्हणजे वेग. या दोघांचा गुणाकार म्हणजे तुमचा सवेग v. आले लक्षात सर्वांना? आता दुसरा नियमाकडे जा. दुसरा नियम काय सांगतो न्यूटनचा दुसरा नियम सांगतो की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. मी काय स्टेटमेंट खूप काळजीपूर्वक ऐका. काय म्हटलं मी की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. मग संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती आहे, म्हणजे संवेग परिवर्तन जे आहे ते संवेग परिवर्तनाचा दर जो आहे तो प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन कुठे होतं? बलाच्या दिशेने. हाच नियम सांगतो. म्हणजेच काय, जर तुम्ही आता हे इक्वेशन मिळवायला पण आहे, म्हणजे इक्वेशन मिळवता येतं आपल्याला की याचं समीकरण दुसऱ्या नियमाचं, तर मी डायरेक्ट फायनल जे आहे आपलं ते समीकरण मांडतो. f बरोबर m बरोबर m. आता f म्हणजे काय? फोर्स म्हणजे लागणारं बळ, m म्हणजे वस्तुमान, a म्हणजे काय? त्वरण. मग हे जे बल आहे ते बल संवेग परिवर्तनाचा दर हा कसा आहे? प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. संवेग आता तुम्ही मला ए आला इथं, ए म्हणजे काय? ऍक्सलरेशन म्हणजे चेंजिंग व्हेलॉसिटी म्हणजे तुमचं त्वरण, म्हणजे त्याच्यामध्ये पण वेग आहे. पण ह्या वेगाचा आणि वस्तुमानाचा दर जो आहे म्हणजे कोणाचा? संवेगाचा, हा कसा आहे? प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणजे याला समानुपाती असतो. म्हणजे हा वाढला तर हा पण वाढला, बरोबर. आणि संवेगाचे परिवर्तन कोणत्या दिशेने होत आहे? तर बलाच्या दिशेने. मग आता जाऊया याच्या एककाकडे. एकक काय आहे? मग जर तुम्ही बघितलं संवेग, आता संवेगाकडे येऊन परत एकदा, संवेगाचे एकक आहे काय? याचे एकक कशात मोजतात? मीटर. मास म्हणजे काय? किलोग्रॅम, बरोबर. आणि व्हेलॉसिटी मीटर किलोग्रॅम डॉट द्यायचं, मग मीटर प्रति सेकंद, किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद. हे झालं त्याचं एसआय पद्धतीचं एकक. आणि सीजीएस हे म्हणतो ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंद. ठीक, समजला असेल आता सर्वांना हा दुसरा न्यूटनचा गतीविषय दुसरा. आता याच्यामध्ये आपण उदाहरण पाहूया. उदाहरण कोणते आहेत? तर पहिलं उदाहरण मला सांगता येईल याच्यामध्ये महत्त्वाचं की ढकलणारी गाडी. तुम्ही एखादी गाडी ढकलताय त्यावेळेस तुम्ही बल लावताय आणि हे जे बल आहे ते बल कशाला समानुपाती आहे? अकॉर्डिंग टू न्यूटनच्या लॉनुसार किंवा न्यूटनच्या नियमानुसार, तर जो बल आहे ते बलाला कोण समानुपाती आहे? तर त्या गाडीचं वस्तुमान आणि त्याचा आपण त्याला वेग, म्हणजे वस्तुमान आणि वेग यांच्यावर अवलंबून आहे. याच्यावर अवलंबून आहे तुमचं बल. म्हणजे तुम्ही ज्या दिशेने गाडी ढकलताय त्याच दिशेने संवेगाचं परिवर्तन होणार आहे. म्हणजे हा झाला पहिला, म्हणजे हा झाला तुमचा दुसऱ्या नियमाचा. किंवा तुम्ही एखादी बॅग वरून ओढताय प्रवासी बॅग, तर त्यावेळेस दुसरा नियम तुम्ही लागू करतो, बरोबर. हे दोन उदाहरण आपण पाहिजे. आता तिसरे जो आहे तो आपल्याला शिकायचा न्यूटनचा तिसरा नियम.
न्यूटनचा तिसरा नियम, तिसरा थर्ड लॉ हा तर खूपच महत्त्वाचा आहे. म्हणजे जर एमपीएससीला जर एखाद्या पेपर सेंटरला जर हे टाकायचं आहे क्वेश्चन, तर याच्यावर जास्त टाकणार, कारण याचे ॲप्लिकेशन खूप मोठे, म्हणजे ॲप्लिकेशन जास्त आहे. आता याच्यामध्ये तिसरा नियम काय सांगतो न्यूटनचा गतीविषयी तिसरा नियम, स्टेटमेंट चांगला आहे. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते आणि त्यांची दिशा मात्र परस्पर विरुद्ध असते. म्हणजे नियम काय सांगतो, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळेस प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल असते आणि त्या दोघांची दिशा मात्र वेगवेगळी असते. म्हणजे रिॲक्शन अँड रिॲक्शन इज इक्वल टू ऑपोजिट फोर्स असा आपण इंग्लिशमध्ये वगैरे ते, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचं प्रतिक्रिया बल असतं. म्हणजे ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन म्हणजे क्रियाबल म्हणजे ॲक्शन फोर्स आणि प्रतिक्रिया बल म्हणजे रिॲक्शन फोर्स. मग जेव्हा तुम्ही क्रियाबल लावताय एखाद्या वस्तूवर त्यावेळेस प्रतिक्रिया पण येते. म्हणजेच काय, नियम परत एकदा आहे, प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते किंवा प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते आणि त्यांची दिशा मात्र परस्पर विरुद्ध असते. म्हणजे ते जे बल आहे ते एकाच वेळेस लागतात. आता निसर्गामध्ये मुळातच बल जे आहे ते एकांगी नसतात, बल हे जोडीने येतात, म्हणजे वेगवेगळे बल असतात. आता याची उदाहरण बघू. न्यूटनचा नियम काय सांगतोय, क्रियाबल प्रतिक्रिया हे दोन्ही समान परिमाणाचे. म्हणजे हे झालं क्रियाबल, हे झालं प्रतिक्रियाबल, हे दोघांची परिमाण सेम, पण दिशा कशी, दिशा आहे विरुद्ध आणि ही जी विरुद्ध दिशा आहे म्हणजे ऍक्शन आणि रिॲक्शन, बरोबर. मग याची उदाहरण कोणती, मी मगाशी आणल्याप्रमाणे याच्यावर प्रश्न पडण्याची दाट शक्यता असते. तर याचं पहिलं उदाहरण मी सांगू शकतो तुम्हाला, पहा, बंदुकीतून सोडलेली गोळी. आता बंदुकीतून जर गोळी सोडली तर बंदुकीतून गोळी सोडल्यानंतर बंदुकीवरती म्हणजे बंदुकीने त्या गोळीवरती फोर्स लावलेला असतो. म्हणजे बंदुकीने त्या गोळीवरती बल लावलेलं असतं. त्याच वेळेस तुमची ती गोळी सुद्धा जी आहे ती सुद्धा त्या ह्याच्यावर बंदुकीवर बल लावते. त्याला पुढे येणार आहे आपण ते रिकॉल म्हणतात वगैरे, ठीक आहे. म्हणजे इथं झाला न्यूटनचा तिसरा नियम. अजून एक उदाहरण सांगतो, रॉकेटचं लॉन्चिंग म्हणतो आपण, रॉकेट लॉन्चिंग किंवा त्याला मराठीत आपण म्हणतो अग्निबाणाचं प्रक्षेपण. आता अग्निबाणाचं प्रक्षेपण होत असताना आपण अग्निबाण असा वरती जातो आणि त्याच वेळेस खाली जो आहे तो धुरांचा असा कलोड झालेला असतो किंवा बराचसा धूर बाहेर आलेला असतो. त्याच वेळेस खाली खड्डा होतो किंवा त्या ठिकाणी फोर्स लागतो. किती परिमाणाचं लागेल फोर्स, किती परिमाणाचं तुमचं बल लागेल, तर जेवढं तुम्हाला वरती जायला लागणार आहे त्याला फोर्स त्याच्यावर लावलं जातं त्या इंधनामुळं, तेवढंच त्या इंधनाच्या फ्लेमिंगमुळं किंवा बर्निंगमुळं सुद्धा खाली तेवढंच फोर्स लागतो. म्हणजे तेवढ्याच परिमाणाचा खड्डा होऊ शकतो. म्हणजे इथं सुद्धा न्यूटनचा तिसरा नियम आहे. किंवा तुम्ही जर एखाद्या ठिकाणी बघितलं क्रिकेटच्या मॅचमध्ये, जेवढ्या वेगात तुम्ही बॉल फेकलाय, जेवढ्या वेगात तुम्ही चेंडू फेकलाय, तेवढ्याच वेगाने जर म्हणजे बॅटवर आदळला तर बॅट तेवढ्या वेगाने मागे जाणार आणि तेवढ्याच वेगाने म्हणजे जेवढा त्याचा वेग कमी होईल पण तो परत माघारी फिरणार आहे. बॉल सुद्धा जो आहे तो बॅटला लागून परत खाली पडणार आहे. तेवढाच वेग आहे, तेवढ्याच परिमाण आहे. मग एक गोष्ट लक्षात घ्या की न्यूटनच्या तिसऱ्या नियमामध्ये परिमाण सारखे असतात, दिशा विरुद्ध असतात. परिमाण सारखे, विरुद्ध दिशा आणि कधी लागतात, एकाच वेळेस. असं नाही की एक बल पहिल्यांदा लागलं दुसरं बल नंतर लागलं, असं नाही. दोन्ही बल एकाच वेळेस लागतात. ठीक आहे, समजलं असेल आता सर्वांना. आणि पुढचा एक आता महत्वाचा मुद्दाच आहे संवेग अक्षयतेचा नियम. काय, संवेग अक्षयतेचा नियम. संवेग अक्षयतेचा नियम. संवेग अक्षयतेचा नियम. आता हा संवेग अक्षयतेचा नियम म्हणजे काय, किंवा त्याला सिद्धांत पण म्हणतात, नाही सिद्धांत नियम दोन्ही पण. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. काय म्हणायचं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता बऱ्याच वेळेला मी शिकवत असताना
शिक्षक म्हणत असतो की संवेग अक्षयतेचा नियम आणि ऊर्जा अक्षयतेचा नियम याच्यात बरेच जण कन्फ्युजन करतात किंवा बरेच जण फसतात, म्हणजे असं ते लक्षात राहत नव्हतं, ठीक आहे. इंग्लिशमध्ये तरी लक्षात नाही नव्हतं. आता काय होतं, संवेग अक्षयतेचा ऊर्जा अक्षयतेचा, तिकडे आपण ऊर्जा प्रकरणात आपण पाहणार नाही. संवेग अक्षयतेचा नियम काय, संवेग म्हणजे मोमेंटम, अक्षयतेचा म्हणजे कॉन्झर्वेशन, कॉन्झर्व केलेला नियम म्हणून. संवेग अक्षयतेचा नियम समजण्यासाठी आपल्याला एक उदाहरण समजून घ्यायचं. ते उदाहरण तुम्हाला आधी लक्षात घ्या आणि मग तो नियम तुम्हाला समजेल. पहा नियम काय सांगतो उदाहरण. समजा हे एक आपण हे म्हणूया काय गोल आहे किंवा चेंडू आहे म्हणूया, किंवा त्याला दोन बोटे आहेत असं पण म्हणता येईल, किंवा मार्बल म्हणतो आपण त्याला, नाही मार्बल, दोन मार्बल आहेत किंवा दोन चेंडू आहे असं आपण म्हणतो. दोन्ही सारख्याच आकार मारायचे वगैरे दाखवत नाही, कमी जास्त झाले असते. तर याला आपण ए म्हणूया, याला आपण बी म्हणूया. ओके. आता समजा या ए ची आणि बी ची धडक झाली, म्हणजे ए ची आणि बी ची धडक झाली. आता धडक झाली म्हटल्यानंतर मी एरो जे आहे किंवा जे बाण आहे दोन्हीकडे लागतो. याचा अर्थ काय, याचा अर्थ सरळ सरळ आहे काय की एने बी वरती बल लावले आणि बीने सुद्धा ए वरती बल लावले. परत आपला न्यूटनचा तिसरा नियम, कारण प्रत्येक क्रियाबलाला प्रतिक्रिया भेटते किंवा प्रतिक्रिया असते किंवा प्रतिक्रिया बल लागतच. आणि कधी लागतं, सायमल्टेनियस, एकाच वेळेस. कधी लागतं, एकाच वेळेस. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या, समजा याचं वस्तुमान मी म्हटलंय m1 आहे, याचं वस्तुमान m2 आहे, याचं सुरुवातीचा वेग v1 आहे, याचा सुरुवातीचा वेग v2 आहे. मग हा झाला या प्रमाणाचा सुरुवातीचा मोमेंटम किंवा सुरुवातीचा संवेग. आता हा कधीचा आहे, धडक होण्यापूर्वीचा. म्हणजे समजा मी म्हटलं ही चेंडू आणि हा चेंडू आहे एकमेकांच्या, त्यांची धडक झाली नाही, धडक व्हायची आहे त्यांची. मग धडक जर व्हायची असेल त्याच्या पूर्वीचा संवेग हा काय आहे, म्हणजे सुरुवातीचा संवेग हा m1 u1 आहे, हा m2 u2 आहे, म्हणजे हा झाला सुरुवातीचा. आता मी म्हणतो याची दोघांची धडक झाली आणि धडक झाल्यानंतरचा संवेग किती आहे, तर पहा धडक झाल्यानंतर म्हणजे m1, आता सुरुवातीचा वेग u1 होता, फायनल काय असतो v1, इथं m2 v2, म्हणजे ह्या a चा फायनल वेग म्हणजे अंतिम संवेग जो आहे तो m1 v1 आहे, याचा अंतिम संवेग m2 v2 आहे. बरोबर, हे दोन. आता याचं समीकरण करायचं. आता कसं आलं काय आलं त्याच्याशी आपल्याला एवढंशी काही कोऑर्डिनेट करायचं नाही किंवा काही त्याच्याशी आपलं एवढं काही महत्त्वाचं नाही आपल्याला कसं आलं, पण समीकरण मात्र महत्त्वाचं, म्हणजे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने समीकरण काय भेटतंय बा वेगळ्या चॉकने घेतो, m1 u1 अधिक m2 u2 बरोबर m1 v1 अधिक m2 v2. हे झालं संवेग अक्षयतेच्या सिद्धांताचं समीकरण नियम. आता याचा अर्थ काय होतो पहा, एकदा समजून घ्या. m1 u1 आणि m2 u2 म्हणजे काय, धडक होण्यापूर्वीचा एकूण संवेग आहे बघा, धडक होण्यापूर्वीचा एकूण संवेग हा, आणि धडक झाल्यानंतरचा m1 v1 m2 v2 हे पहा धडक झाल्यानंतर. मग हे दोन्ही संवेग कसे राहतात, दोन्ही संवेग सारखेच राहतात. म्हणजे दोन्ही संवेग हे पहा m1 u1 m2 m1 u1 m2 v2 m1 v1 m2 v2 हे दोन्ही सारखेच राहतात. म्हणजे हा समजा काय आता साधा जर आपण जसं असेल तर हाय पंचवीस असं आपण म्हणू, म्हणजे एक्झाम्पल म्हणतो. हे एक महत्त्वाची गोष्ट. मग ह्याचं स्टेटमेंट काय, म्हणजे याचा संवेग अक्षयतेचा सिद्धांत काय सांगतो नेमकी तुम्हाला, तर हाच सिद्धांत आहे काय, दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल, जर त्यांच्यावर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो. एकूण संवेग स्थिर राहतो म्हणजे काय, मला काय म्हणायचं परत एकदा सांगतो. दोन वस्तूंची परस्परावर क्रिया होत असताना इंटरॅक्शन, ठीक आहे, क्रिया होत असताना अन्य क्रिया होत असताना दोन वस्तूंची परस्परावर क्रिया होत असताना त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो. एकूण संवेग म्हणजे सर्व संवेग जो आहे तो स्थिर राहतो. म्हणजे धडकीपूर्वीचा आणि धडकेनंतरचा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कोलाइड म्हणतो, धडकेपूर्वीचा आणि धडकण्याच्या अगोदर, म्हणजे त्यामध्ये आपण म्हणू शकतो की त्या दोन वस्तूंची टक्कर होण्यापूर्वीचा आणि टक्कर झाल्यानंतरचा कोलाइड, ठीक आहे, तो जो संवेग आहे तो स्थिर राहतो. हे झालं ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत. हाय
आता अजून एक प्रकार ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत ही तर कॉरोनरी करत. कोणाची कॉरोनरी म्हणजे कुणाचा उपप्रमेय म्हणतो आपण त्याला, उपप्रमेय. कोणाचं उपप्रमेय आहे ते, कुणाचं आहे उपप्रमेय, तर ते उपप्रमेय आहे न्यूटनच्या थर्ड लॉचं, म्हणजे तिसऱ्या नियमाचं उपप्रमेय. तेच पाहिलं होतं ना आपण न्यूटनचा, एवढी ऍक्शन रिॲक्शन फोर्स आहे की नाही, म्हणजे जर क्रिया बल प्रतिक्रिया बल समान परिमाणाचे विरुद्ध दिशेने आहे की नाही, म्हणजे कॅन्सल करतात तसं. इथे अजून एक आपण सांगू शकतो की दोन वस्तूंच्या, अजून एका प्रकारे सांगता येतं, दोन वस्तूंच्या टक्कर झाली असता, दोन वस्तूंची टक्कर म्हणजे कोलाइड, दोन वस्तूंची टक्कर झाली असता त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग आणि आघातानंतरचा एकूण संवेग हा सारखाच राहतो. आघातानंतरचा आणि आघातापूर्वीचा संवेग हा सारखा राहतो. आलं लक्षात? एकदम सिंपल आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन आपण म्हणतो. आता याच्याच आधारावर आपण मगाचं एक उदाहरण परत पाहूया, बंदुकीतून सोडलेली गोळी. आता बंदुकीतून सोडलेली गोळी, मला सांगा, बंदुकीतून बंदूक जास्त वेळची असते, जास्त वजनाची असते, जास्त वस्तुमानाची असते, आणि तुमची गोळी, बंदुकीतील गोळी ही कशी असते, त्या तुलनेत बंदुकीच्या तुलनेत कमी वजनाची असते. आता जेव्हा फायर केली जाते, म्हणजे जेव्हा बंदुकीतून गोळी झाडली जाते किंवा फायर केली जाते, तेव्हा काय होतं, त्या बंदुकीवर, त्या गोळीवर बंदूक फोर्स लावते, बल लावते. आता ते बल लावलं, ते बल जास्तच होतं, बरोबर, कारण जास्त वस्तुमान, जास्त म्हणजे संवेग जास्त फोर्स लागलं, त्याच्यामुळे गोळी सुसाट वेगाने गेली आणि जे टार्गेट आहे, जे लक्ष्य आहे त्याच्यावर आदळली. आता त्याच वेळेस जेव्हा फायर होते, त्या फायर होताना ही बंदूक, ही तुमची बंदूक आणि ही तिथली गोळी सुद्धा काय करते, या बंदुकीला थोडी मागे खेचते, थोडी मागे, म्हणजे तिच्या मुळातच वस्तुमान कमी, ती काय करते, थोडी मागे खेचते. मागे खेचल्यामुळे काय होतं, ही जी संकल्पना आहे, म्हणजे थोडंसं मागे, म्हणजे जेव्हा फायरिंग होते, आता मिलिटरी वगैरे मध्ये तुम्ही आपण प्रत्यक्षात जर बघितलं कधी, तर त्यावेळेस थोडीशी रिकॉल करतो, गन काय करते, रिकॉल, म्हणजे रिकॉल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, रिकॉल, आणि मराठीत मला वाटतं त्याला प्रतिक्षेप असं म्हणतात, प्रतिक्षेप. आता मराठीचा शब्द अवघड आहे, रिकॉल म्हणतात नाही नाही, ज्या आर्मीमध्ये काम केलं त्यांना माहिती सगळ्यांना रिकॉल म्हणते. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता की हे प्रतिक्षेपण म्हटलं जातं. काय प्रतिक्षेपण म्हणजे हेच जर तुम्ही बघितलं, अजून काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. आता हे कशावर डिपेंड आहे, तुमच्या वस्तुमानावर. वस्तुमान म्हणजे बंदुकीचं, समजा आपण असं म्हटलं, चला आता बंदुकी जी गोळी आहे त्याचं वस्तुमान वाढवून टाकू, जास्त वस्तुमान होतं, काय होईल, वेग घेतला, काय भेटणार, वेग, कारण तिच्यावर फोर्स लागेल, पण आपला परत तिथं मोमेंटम कधी तयार होतो, वस्तुमान म्हणजे वेग, हे जर वाढवलं तर काय होणार, तुमचा त्याचा संवेग जो आहे तो पण वाढेल. संवेग वाढला की तुमचा वेग म्हणजे कमीच होणार ना, कमी, म्हणजे वस्तुमान वाढून चालणार नाही, वस्तुमान आहे तेच ठेवावं लागेल, म्हणजे ती गोळी फास्ट जाईल आणि टार्गेटला शिजेल. तर अशा प्रकारे आपण आज पहिल्याच प्रकरणाची सुरुवात केलेली, गतीचे नियम, आणि हे प्रकरण आपण सर्व घेतलंय. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला यापुढे भेटणार आहे, म्हणजे आपल्या आर्मिक सायन्स अकॅडमी MPSCच्या या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळते. आणि हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि मग तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळते. तर आजच्या लेक्चर पुरतं एवढं ठीक आहे. ओके, काही जर तुम्हाला शंका असतील तर कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता, किंवा मला मेल करा, मी मेल प्रोव्हाइड करेल, म्हणजे त्याच्यावर तुम्ही टाकू शकता. बाय एव्हरीवन. ओके.